मराठवाडा नाही दुष्काळवाडा। पाणी नसल्यामुळे लोकांनी आपली घरं सोडली आहेत, मुलांची शाळा थांबली आहे, तर गुरंढोरं अर्धपोटी आहेत। वर्षभरात 1000वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। याच मुद्द्यावरनं कालपर्यंत सत्तेत असलेल्यांनी आंदोलनं छेडली, दुष्काळ परिषदा घेतल्या, पण त्यांची ही संवेदनशीलता किती बेगडी आहे याचा अनुभव परभणीत आलाय। काँग्रेसचे माजी आमदार आणि विद्यमान जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुखांनी आपल्या मुलाच्या लग्नामध्ये कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली आहे। तिरुपतीत झालेल्या लग्नासाठी वऱ्हाड चक्क एसी ट्रेननं तिरुपतीला पोहोचलं। जाताना वऱ्हाड्यांना पॅराडाईजची बिर्याणी आणि बाकीची सोय सुद्धा होती। तिरुपतीमध्ये 2 दिवस 5 स्टार सोयीसुविधांसह मुक्काम झाला। मंदिर देवस्थानला घसघशीत देणगी देण्यात आली। परत आल्यावर परभणीकरांसाठी खास रिसेप्शन झालं, ज्यात लावणी सम्राज्ञींवरती पैशांची उधळपट्टी झाली। खाण्यापिण्यावर आणि सजावटीवरती झालेल्या खर्चाची तर मोजदादही नाहीये। त्यामुळे रोज दुष्काळावरनं सरकारला घेरणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांचे अश्रू दिखाऊ असल्याचं अधोरेखित झालंय। एखाद्या संवेदनशील माणसानं हा पैसा जर दुष्काळग्रस्तांवरती खर्च केला असता तर किती शेतकऱ्यांच्या मुलींची लग्न लागली असती आणि किती गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असता याची फक्त कल्पना करा। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे सध्या आहेत। कृष्णा, कसा होता हा शाही थाटमाट लग्नाचा? निश्चितच ज्ञानदा, कालपासून ह्या शाही विवाह सोहळ्याची जी माहिती घेतोय आणि जशी जशी माहिती समोर येते ही माहिती डोळे दिपवून टाकणारी आहे। आणि पैठण परभणीमध्ये जो 24 तारखेला इथे रिसेप्शनचा कार्यक्रम झाला, तो जरी कार्यक्रम आपण जर पाहिला त्याच्यावरती कोट्यवधी रुपये उधळण्यात आल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय। जो सेट तिथे लावण्यात आला होता आणि तिथली जी व्यवस्था करण्यात आली होती ती व्यवस्था पाहिल्यानंतर अगदी कोणालाही डोळे दिपून जातील अशीच व्यवस्था होती। आणि दुसरीकडे तिरुपतीला जे लग्न झालं त्यासाठी एक जी चर्चा आहे ती चर्चा जरी आपण ऐकली तरी ती डोळे दिपवून टाकणारी आहे। आणि यातली एक माहिती जी समोर येते नव्यानं, तर या लग्न सोहळ्यामध्ये एका 80 लाख रुपयांची बॅग देखील हरवली असल्याची माहिती मिळते आणि त्यासाठी मराठवाड्यातीलच एका एसपीनं त्याचं कौशल्य लावून ती मिळून दिल्याचं देखील समोर येत आहे। त्यामुळे एक बॅगमध्ये जर 80 लाख रुपये असतील आणि ते जर अशा पद्धतीने ठेवले जात असतील आणि ते चोरी जात असतील तर लग्नविवाह किती कोटी रुपये त्यामध्ये घेऊन गेले असतील आणि कशा देणग्या दिल्या असतील यावरून स्पष्ट होत आहे। आणि ही एसी ट्रेन होते, त्यामध्ये राजकीय लोकांपासून ते पत्रकारांची देखील मोठ्या प्रमाणावरती बरदास्त ठेवण्यात आली होती। आणि जी माहिती मिळते त्यानुसार भारतात ज्या काही मद्याचे ब्रँड आहेत ते सगळे ब्रँड त्या ट्रेनमध्ये होते आणि त्यामुळे आणि हे मद्य देण्यासाठी तरुणींची देखील व्यवस्था करण्यात आलेली होती। आणि तिथे तिरुपतीमध्ये सर्व प्रकारचे हॉटेल जे आहेत ते बुक होती, जसा पाहुणा तशी त्याच्या हॉटेलची व्यवस्था होती। आणि 2 दिवस हा विवाह सोहळा चालल्यानंतर वऱ्हाडी मंडळी ज्यावेळेस परभणीच्या स्टेशनवरती आली त्यावेळेस त्यांनी त्या परभणीच्या स्टेशनवरतीच नाच सुरू केला। आणि असा सगळा जो धांगडधिंगा जो आहे तो जो मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय, मरण जवळ करतोय, या मराठवाड्यामध्ये मुलींच्या लग्न होत नाहीत म्हणून मुली आत्महत्या करतात किंवा ज्या मुलींना शाळेत जायला पास मिळत नाही अशा मुली देखील आत्महत्या करतात। आणि यामुळे मराठवाड्यातला शेतकरी विवंचनेत असताना दुसरीकडे त्यांचेच नेते, त्यांच्याच मतावरती निवडून आलेले नेते मात्र स्वतःच्या मुलावरती लाखो रुपयांच्या अशा प्रकारची उधळण करताना आपल्याला पाहायला मिळतात। मी शेतकऱ्यांशी बोललो त्यावेळी शेतकऱ्यांच्या अतिशय संतप्त प्रतिक्रिया होत्या आणि त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या विवाह सोहळ्याची जर चौकशी झाली आणि आयकर विभागाने जर चौकशी केली तर यामधलं मोठं गौड बंगाल जे आहे ते पुढे येईल आणि एवढा पैसा एखाद्या नेत्याकडे येतो कुठून, हा सुद्धा प्रश्न जो आहे तो इथल्या नागरिकांनी विचारलेला आहे। मात्र हा विवाह सोहळा 21 तारखेला झाला, 24 तारखेला या ठिकाणी परभणीमध्ये रिसेप्शन झालं आणि त्यामुळे हा सगळा शाही विवाह सोहळा जो आहे तो खरंच मराठवाड्यातला शेतकरी जो संघर्ष करतोय त्याच्यावर आलेल्या संकटांचं गेल्या 4 वर्षापासून त्याच्या संवेदना ज्या आहेत ह्या नेत्याला कुठल्याच नाहीत का, आणि त्याच्या डोळ्यात हा झणझणीत अंजन घालणारा प्रकार आहे। आणि संवेदनाहीन अशा प्रकारचा जो प्रकार आहे तो मराठवाड्यात पाहायला मिळतोय। काही दिवसापूर्वी खासदार खैरेंच्या मुलीचं लग्न देखील मोठ्या प्रमाणावरती पार पडलं होतं आणि त्यानंतर पुन्हा त्यावरती काँग्रेसच्या नेत्याने खरं तर टीका केली होती। आता दुसरे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यावरती देखील अशा प्रकारचा लाखो रुपये खर्च केले गेलेत। यांना प्रश्न कोण विचारणार, यांना जाब नेते विचारणार का, हा प्रश्न आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा जो शाही विवाह सोहळा जो आहे तो परभणीकरांनी पाहिला, मात्र सर्वसामान्य लोकांना याची
खंत होती, मात्र ती मांडायची कुणापुढे हा देखील प्रश्न होता. मात्र याच्या ज्या व्हिडिओ क्लिप व्हायरल म्हणजे ह्या बाहेर आल्या व्हॉट्सअपद्वारे आणि त्यानंतर हा सगळा प्रकार पुढे आला आणि हा केविळवाना म्हणजे हा ओंगळवाना प्रकार होता संपत्तीचं प्रदर्शन करण्याचा आणि तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्ञानदा, नक्कीच कृष्णा, म्हणजे सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत, दुष्काळग्रस्तांसाठी त्यांचे जे अश्रू आहेत, त्यांना वाटणारं जे दुःख आहे ते किती बेगडी आहे हेच दिसून येते. कृष्णा, तू राहाच आपल्यासोबत. सुरेश देशमुख कोण आहेत, आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेऊया. सुरेश देशमुख हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत, तर गणेश देशमुख जे त्यांचे पुत्र आहेत ते स्थायी समितीचे सभापती आहेत. लग्नाचा थाट कसा होता, तर 23 डब्यांची संपूर्ण रेल्वे भाड्यानं घेण्यात आली होती, तीही 4 दिवसांसाठी. याचा खर्च 55 लाख रुपये. तर राजकारणी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र डबे होते, त्यात दारूसह आलिशान जेवणाची सोय होती. तिरुपतीत ज्या मठामध्ये लग्न झालं त्याची शाही सजावट करण्यात आली होती, ज्याचा खर्च 10 लाखांच्या घरात होता. लग्न समारंभासाठी बंगळुरूमधनं 4 ट्रक भरून फुलं आणण्यात आलेली.